छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीचे आमरण उपोषण. उपोषणाचा 7वा दिवस. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या वतीने उपोषण चालू असून या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय स्तरावरून अद्यापपर्यंत उपोषण स्थळाला कोणीही भेट दिली नसल्याची बाब उपोषणकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, उमरखेड. नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीच्या वतीने जे आहे तिथं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. उपोषणकर्त्याच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमच्या उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि तुमच्या काय काय मागण्या आहेत त्या उपोषणाच्या संदर्भात? माझ्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि या उपोषणात आमच्या मागण्या आहेत. उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप, ज्याची मुदत यावर्षी जुलै महिन्यात संपत आहे, त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा मुदतवाढ द्यावी म्हणून प्रशासनाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने त्याचा जाहीरनामा काढला आणि हरकती आणि आक्षेप मागवल्या. परंतु मागच्या 20 वर्षापासून आक्षेप आणि हरकतीला केराची टोपली दाखवून शहराच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक असलेला पेट्रोल पंप या ठिकाणी परत मुदतवाढ मिळून चालू आहे. आता या पुतळ्या पंपाच्या बिलकुल पाठीमागे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्याचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात या पेट्रोल पंपावर एखादी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होऊ शकते. त्याच पाठीमागे नगर परिषदेची वास्तू आहे, त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या खूप महत्त्वाचे दस्तावेज असतात आणि उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक एक असा चौक आहे ज्या ठिकाणी सण वार, उत्सव, मिरवणुका, राजकीय मेळावे हे सर्व याच चौकामध्ये होते. त्यामुळं या पेट्रोल पंपाची लीज शासनाने परत वाढवून देऊ नये. लीज असून सुद्धा सदर पेट्रोल पंप मालकाने आपल्याला मिळालेल्या 303 चौरस मीटर लीजच्या अतिरिक्त जागा ताब्यात घेऊन त्याच्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलं. परंतु मागील 7 दिवसापासून मी उपोषणावर बसलो असताना सुद्धा आमची साधी मागणी असताना प्रशासकीय स्तरावर अजूनपर्यंत तुमच्या आंदोलन कुठलीही दखल घेतली नाही. फक्त प्रशासकीय स्तरावर तर सोडा, पण साधा लोकप्रतिनिधी सुद्धा मला भेटायला आला नाही. माझी मागणी खूप साधी आहे. बाजूला जे त्यांनी अतिक्रमण केलं ते अतिक्रमण त्यांनी काढावं. या गोरगरिबाचे अतिक्रमण कुठलीही पूर्व सूचना न देता जेसीबी आणून ते नेस्तानाबूत करून टाकतात, त्यांना देशोधडीला लावतात. पण हा श्रीमंत असला म्हणून त्याचं अतिक्रमण तसं ठेवायचं? गरिबासाठी कायदा वेगळा आणि श्रीमंतासाठी कायदा वेगळा आहे का? आणि मला उमरखेड शहरातील व तालुक्यातील शिवभक्तांना एकच विनंती करायची आहे, आता नाही जागला तर आयुष्यभर गुलामीच करावी लागेल. आणि या शेरजी भटजीच्या चाकरीशिवाय तुमच्यावर पर्याय राहणार नाही. आता उठा आणि छत्रपतीसाठी आपला स्वाभिमान जागा करा. कृती पुतळा समितीच्या वतीने जे आहे ते आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे, इथे गत 7 दिवसापासून चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला हटवण्याची मागणी, प्रमुख मागणी जी आहे ती उपोषणकर्त्यांची आहे. 7वा दिवस असून सुद्धा प्रशासकीय स्तरावर अद्यापर्यंत उपोषणकर्त्याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याची शोकांतिका उपोषणकर्त्यांनी मराठी 9 न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. सचिन उबाळे, मराठी 9 न्यूज, उमरखेड.